राजकीय पक्ष असो अथवा प्रशासन दोघेही मताचा टक्का वाढावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत असतात। मात्र प्रत्यक्षात अंबेजोगाई शहराचा जर आपण विचार केला तर मेडिकल परिसराच्या बाजूला हे लालनगर, आकाशनगर आणि क्रांतीनगर ह्या अशा 3 वस्त्या आहेत। ज्या वस्त्या या वस्त्यापासून वस्त्यातील जे मतदार आहेत या मतदारांना जर मतदान करण्यासाठी जवळपास 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंबेजोगाई व पाटबंधारे विभाग कार्यालय अंबेजोगाई या येथील जे कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये मतदान करण्यासाठी बूथ आहेत। हे 2 किलोमीटर अंतर खरंच या भागातील मतदार अंतर हे करून मतदानासाठी येतील का हा मूळ प्रश्न आहे। यामुळे आजचा हा प्रपंच आपण या भागातील अनेक नागरिकांशी चर्चा केली, मात्र त्यांनी हीच प्रतिक्रिया दिली की आम्हाला क्रांतीनगर, लालनगर, आकाशनगर भागात मजूर वर्ग राहतो, तो दररोज मजुरीसाठी कामावर जातो। याच भागात मतदान केंद्र स्थापित करावे अशी नागरिकांची मागणी आहे। याच भागात मनसेचे सुनील जगताप, संजय गायसमुद्रे, महादेव अदमाने आहेत। मतदारांच्या मागणी संदर्भात त्यांचे या मागणी संदर्भात लक्ष वेधले असता सुनील जगताप म्हणाले, आपण तहसील कार्यालयाला निवेदन दिले आहे। संजय गायसमुद्रे यांनीही मतदारांची तक्रार योग्य असून या तक्रारी संदर्भात आपण युवक नेते अक्षय मुंदडा यांच्या कानावर ही बाब घातली होती। त्यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा करतो म्हणाले। महादेव अदमाने यांना याबाबतीत आपल्या वतीने प्रशासनाला निवेदन दिले का यावर अदमाने म्हणतात की नायब तहसीलदार गायकवाड यांच्याशी चर्चा केली होती, मात्र त्यावेळी वेळ निघून गेली होती, उशीर झाला होता असे अदमानींचे म्हणणे होते। मतदारांनी आम्हाला मतदाना दिवशी मतदान केंद्र दूर पडते यावर सामाजिक कार्यकर्त्यांना काय वाटते प्रतिक्रिया घेतली। त्याच पद्धतीने मतदान केंद्र स्थापन करणारे निवडणूक विभागाचे प्रमुख अंबेजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे साहेबांना मतदारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात प्रशासनाची बाजू विचारली असता तहसीलदार तरंगे म्हणतात, एकतर या तक्रारीला खूप उशीर झाला, दुसरी बाब मतदाराच्या घरापासून मतदान केंद्र 2 किलोमीटर अंतरापर्यंत मतदारांनी यावे ही निवडणूक विभागाची अपेक्षा आहे। 2 किलोमीटरपेक्षा अंतर जास्त असेल तर भविष्यात प्रशासन या मागणी संदर्भात विचार करू शकते। त्यामुळे उद्या 13 मे रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी पूर्वीप्रमाणेच लालनगर, क्रांतीनगर, आकाशनगर वासियांना पूर्वीच्याच मतदान केंद्रावर यावे लागणार आहे, एवढे मात्र नक्की। आपणास काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका। पटेल, अंबेजोगाई।